हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देत आहे बघा. खरंच खूप भारी वाटते. कारण नवीनच असून पण मला तुमचा छान प्रतिसाद मिळतो, त्यामुळे अजूनही व्हिडिओ बनवायला भारी वाटते. तर आमच्या अंगणात काही भाजीपाला लावला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज मला ही पानं काढायची होती. बरेच दिवस झाला माझ्या पाठीमागे लागला होता आळूवडी बनव. कारण मुलांना खूप प्रचंड आवडते. कारण दुसरं काय नसलं तरी चालतं, पण आळूवडी आणि उकडलेलं तर खूप आवडीनं खातात मुलं. तळायची सुद्धा गरज लागत नाही. मग मी जेवढे मला हवे होते, मोठे आले होते, तेवढे पाने कट करून घेतली. आणि तिथं काय मी फक्त कपडे धुते, त्यामुळं पाणी भरपूर भेटते. आता उन्हाळ्यात जास्त पानं येत नाहीत, पण पाणी सोडतो, कपडे धुतो, त्यामुळं छान आलेत पानं. मग म्हटलं आता बरेच दिवस झालं बनवलं नव्हती, मग मुलं पण मागे लागली होती, म्हणून मग आज म्हटलं काढावंच पानं. आता बनवायचे म्हटल्यावर थोडं जास्त तर पाहिजेत. बघू शकता तुम्ही किती छान पानं आलीत. अनुबाईने 1-2 तोडलेत लहान, पण मस्त आलेत. मग पानं पण तोडली आणि तिथला सगळा कचरा साफ केला, कारण नंतरचे पानं आलेली छान वाटले पाहिजेत, म्हणून मी तिथलं कचरा सारखी साफ करत राहते. खराब पानं वगैरे आणि दांड्या राहिलेल्या. मग सगळी पानं तोडून घेतल्यावर म्हटलं आता हे कट करून धुवून घेऊया, कारण सगळं काम आवरल्यावर निवांतच मी दुपारच्या वेळेस करत बसली होती. आता 10वीची एक्झाम असल्यामुळं आमच्या अनुबाईला थोडीशी लेट ठेवली. आणि सकाळची शाळेला मुलं जायला हे करतात की मुलं येतच नाहीत, 50% येतात, म्हणून शाळेवाल्यांनी निर्णय घेतला 1:30 ते 5 म्हणजे 10वीचा पेपर सुटला का मग जातात. त्यामुळे ती घरी होती. तर तिनं काय मेकअप केला होता, सगळं काजळ बिजळ तिनं स्वतःच केला होता. तिला कधी मनात आलं का ती करत राहते. मग मी पानं कट करून घेतली सगळी. मग 2-3 पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेते, कारण 2-3 पाण्यानं धुवायची सवय लागलेली. आणि पुन्हा मी कपड्यानं पुसून घेते ते, म्हणजे सगळं त्याच्यावरचं काय असेल ते निघून जाते. पण पानं स्वच्छच होती, तरीही मी 2-3 पाण्यानं धुवून घेतली. तर तुम्ही कसं करताय मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे काही कापसानं पण पुसते, कारण त्याचे आता पाणी त्याच्यावर राहतच नाही बघा आळूच्या ह्याच्यावर. त्यामुळे 2-3 पाण्यानं धुवायचे आणि कपड्यानं किंवा कापसाच्या बोळ्यानं पुसून घ्यायचं. मी नेहमी तशीच करते. तर तुम्हाला आता मी आमच्या अजून काय भाजीपाला लावला ती मी दाखवणार आहे. तर इथं आमच्या इथं घुस एक आहे, तर ती खूप त्रास देते. आता तुम्ही बघू शकता मी इथं कपडे धुते, तिथं पाणी जाते. मग आमच्या आळूवडीला अनुबाईचं चाललं होतं नारळ सोलायचं, पण तिला काही नारळ सोलता येत नव्हता. ती खूप दमत होती. आणि तिथंच बाजूला बघा मस्त मुलांनीच लावले शेंगदाणे लावलेत. आता शेंगदाणे कसे उगवतात तिला माहीतच नव्हतं, त्यामुळे त्याने लावलेत हरभरे आणि ज्वारी पहिल्यांदाच लावले. कोथिंबीर तर एवढी छान आली, त्यामध्ये 2 हरभऱ्याचे देठ आलेत आणि पालक पण खूप छान आली बघा. आता उन्हाळ्याचं पुदिन्याला पाणी टाकून जास्त फुटलं. तर रोज पाणी टाकलं तरी लगेच ती जमीन सुकली जाते, पूर्ण वाळते. अंगुशीन हे हरभरे 2दा लावले तरी सगळं उकरून टाकले. आणि मेथी आली तरी ती पण तशीच केली. आणि इथं वांगी आणि गवतीच्या खूप छान फुटल्या बघा. कितीही कट केला तरी अजून येतोच. आणि इकडे लिंबू आहे, कढीपत्ता आहे आणि हे खाऊचं पान आहे आमच्या इथं. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. चला बाय.